विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे। आज मंगळवारपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर या भागामध्ये पहाटेपासूनच या संपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे। जिल्ह्यातून धावणाऱ्या एसटी बसेस या डेपोमध्ये उभ्या आहेत, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून स्थानकावर गर्दी दिसून येत आहे। संतनगरी, शेगाव आणि जळगाव, जामोद बसस्थानकावर आज मंगळवारी सकाळी 6 वाजेपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। त्यामुळे एसटी बसेस या डेपोमध्येच उभ्या आहेत। त्यामुळे जळगाव आणि शेगाव येथून राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये जाणाऱ्या एसटी बसेस खोळंबल्या आहेत। एसटी कर्मचाऱ्यांनी डेपो बाहेरच आंदोलन सुरू केलंय। आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे। या बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत। एसटी बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली असून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता अर्शद इक्बाल, जळगाव। धरणे आंदोलन एसटी कामगारांचे सुरू आहे। या धरणे आंदोलनाकरता राज्य शासनाला वेळोवेळी नोटीस दिलेली आहे। राज्य शासनाकडून योग्य सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे व सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे आज सर्व महाराष्ट्रातील एसटी कामगार डेपो, युनिट, विभागीय कार्यालयासह सर्व धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। जोपर्यंत एसटी कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व राज्यातील एसटी कर्मचारी हे या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आमच्यापासून जर सर्वसामान्य जनतेला जर त्रास होत असेल तर त्याबद्दल आम्ही सर्व कामगार दिलगिरी व्यक्त करतो, परंतु राज्य शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन मार्ग काढावा अशी संयुक्त कृती समितीतर्फे मी राज्य शासनाला विनंती करतो। महाराष्ट्रातील तमाम 16 संघटना एकत्र येऊन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी 16 संघटना एकत्र येऊन एक कृती समिती निर्माण केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी एक बैठक घेतली होती। त्या बैठकीत त्यांनी मान्य केले होते की 8 दिवसात तुम्ही मला वेळ द्या, 8 दिवसात तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करून 20 तारखेला तुमच्यासोबत बैठक लावतो, तुमच्या पूर्ण मागण्या पूर्ण करू। पण गेल्या 20 तारखेपासून त्यांनी कुठलीही चर्चा केलेली नाही, कुठलंही हे केलं नाही। एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा त्यांनी काय निश्चय घेतला आहे का असं काही वाटते। त्यामुळे आज कृती समितीच्या माध्यमातून जे नोटीस देण्यात आली त्या नोटिशीच्या आधारे सर्व महाराष्ट्रातील तमाम 251 आगार आणि 30 विभागीय कार्यालय हे सर्व पूर्णपणे ठप्प आहे। आमच्या प्रमुख मागण्या हेच आहे की राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन व भत्ते तसे मिळाले पाहिजे। एसटी प्रवाशांना दर्जेदार एसटी सुविधा मिळाली पाहिजे। भंगार बसेस झालेल्या आहेत त्या स्क्रॅप करून नवीन बसेस मिळाल्या पाहिजे आणि जे जुलमी शिस्त आवेदन कार्यपद्धती आहे ती ताबडतोब रद्द करून बेस्टप्रमाणे कर्मचाऱ्यांना त्या दोषी धरण्यात येऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे। याकरिता आम्ही सर्व महाराष्ट्रातील तमाम एसटी कर्मचारी आजपासून धरणे आंदोलनाला बसलेलो आहेत। जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याचकडे आमचं परिवहन खातं आहे, तेच आमचे पालकत्व आहेत, जोपर्यंत ते आमचं योग्य तो निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलनावर सर्व कायम आहोत। आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आमच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करून आम्हाला न्याय द्यावा ही सर्वांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी मागणी करतो। कर्मचारी राष्ट्रीय कृती समितीचा, कामगार एकजुटीचा। आज जे सरकार आहे ते आमच्या मायबापच आहे। आम्ही सुद्धा सर्व कर्मचारी आहोत हे सुद्धा सामान्य परिवारातूनच आलेलो आहोत। मी आजच्या प्रसंगी खरंच सरकारला विनंती करतो की सरकार मायबाप, आजपर्यंत आपण जे धोरणं अवलंबलेली आहेत, ज्या तुम्ही लाडकी बहीण योजना किंवा इतरही बहीण योजना ज्या असतील योजना तुम्ही अवलंबता, खरंच चांगल्या गोष्टी आहेत, परंतु त्याच जनसामान्यातून आम्ही सुद्धा एक कर्मचारी आहोत। मागच्या काही दिवसाअगोदर आम्ही 6 महिने आम्ही संपामध्ये काढलेले आहेत। त्यावेळी आम्ही आमच्या 142 बांधवांना घालवलेले आहेत। त्यामुळे कृपया आम्ही पुन्हा आज एकदा सरकारला विनंती करतो की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या कृपया त्यांनी पूर्ण कराव्या व आमच्या ज्या सर्व जे कर्मचारी बांधव आहेत त्यांना आपल्या हिताचं, आपल्या हक्काचं असं वेतनवाढ द्यावी हीच आमची मागणी आहे। धन्यवाद। एसटी कर्मचारी कृती समितीचा आंदोलन करणे, संप करणे, काम बंद करणे हा आमचा मुळीच उद्देश नाही। प्रवाशांना वेठीस धरणे हा तर आमचा मुळीच उद्देश नाही। ही जी आमची मागणी आहे ही आजकालची नाही, ही 2016 पासूनची आमची मागणी आहे। 2016 ते 2024 पर्यंत तुम्ही जर आमच्या मागणीकडे लक्ष देत नसाल
तर आम्हाला ना इलाजास्तव हे हत्यार उपसावं लागलं. 2016पासूनची आमची मागणी आहे की आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन पाहिजे. आम्ही काही वेगळं मागत नाही, काहीच वेगळं मागत नाही किंवा अतिरिक्तही मागत नाही. अतिरिक्तही मागत नाही आणि जागदाही मागत नाही, आणि जादा जर मागत असेल तर ते देऊही नका. जे वाजवी आहे तेच द्या. 2016पासून आमची मागणी आहे तुम्हाला की राज्य शासकीय कर्मचाऱ्यापासून आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार हवा, आणि तो मिळण्याकरता वेळोवेळी आम्ही निवेदन दिलं, आंदोलनं केली, धरणे आंदोलनं केली, बैठका केल्या. बैठकावर आम्हाला तारीखा भेटल्या. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही भेटलं नाही. आज 3 सप्टेंबर 2024 रोजी आम्हाला ना इलाजास्तव हे धरणे आंदोलनाचं जे हत्यार आहे ते उपसावं लागलं. तर मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला या माध्यमामधून एकच सांगायचं आहे की मायबाप सरकार, तुमचा आम्ही वाजागाजा खूप ऐकलेला आहे की तुम्ही जनसामान्यामधून आलेले मुख्यमंत्री आहात, फार तळागाळाचे माणसं आहात. तर आमचाही एक विचार करा आणि लवकरात लवकर मीटिंग लावा आणि आमचा प्रश्न मार्गी लावा. आम्ही काही जास्त मागत नाही, जे वाजवी आहे तेच द्या. त्यांना खरंच गरज नाही आहे असं जर एक विचार केला तर आज सध्या कंडिशन अशी की जो खरंच म्हणजे आमचा एस.टी. कर्मचारी जो चालक आहे, वाहक आहे, किंवा हजारो प्रवाशांना आपण सुखरूप तिथे त्यांच्या घरी पोहोचवतो. आज विचार करा, जर अपघाताची जर भूमिका जर बघितली तर पूर्ण कुटुंब बोधस्त होते, परंतु सुरक्षितरित्या हे फक्त एस.टी. कर्मचारी, चालक आणि वाहक त्यांच्या घरी पोहोचवतो. तुम्ही कमीत कमी त्या लोकांकडे तर बघा ना, एक माणुसकीच्या भावनेनं बघा. आमची एवढीच फक्त सार्थ हाक आहे त्यांच्याप्रती, पण ते सुद्धा शासन करून